त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरिते व्यर्थ नावासी विन्मुख तो नर पापिया हरिवीन धावया न पलितो पुराण प्रसिद्धी बोलिले वाल्मिक पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे गुण शुद्ध हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयंती गिर्या स्मरण होई सकळ बुद्धींची अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता एकच सेटिंग करून घ्यायचं जास्त कमी जास्त करूच नका बरं का त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी चित्त नाही नामे तर ते व्यर्थ नामासी विन्मुख तोनर पापिया हरवीन धावया नफवी कोणी प्रसूत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग साधकांची मायबाप योग्यांची माऊली असे आनंदी निवासी ज्ञानेश्वर महाराज यांचा छोट्याशा ग्रंथातील म्हणजे हरिपाठ या ग्रंथातील सर्वांच्या पाठ असलेला 10व्या क्रमांकाचा अभंग तीर्थाचं देवाचं आणि देवाच्या नामाचं विशेष महत्त्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग सर्वांच्या पाठ आहे. भजनी मंडळ म्हणले की हरिपाठ त्यांच्या पाठ. आता महिला मंडळ आमचं त्यांचे हरिपाठ पाठ. या अभंगामध्ये महाराज नामाचं विशेष महत्त्व सांगतात. सर्वांचे हरिपाठ पाठ आहे. काहींच्या पाठ आहे त्याला अर्थ कळत नाही, ज्याला अर्थ कळतो त्यांच्या पाठ नाही, हे साऱ्या भानगडी बरं का. म्हणून या अभंगामध्ये महाराज विशेष महत्त्व सांगतात. काय महत्त्व सांगतात? जे त्रिवेणी संगमाच्या स्नानाला जातात, चारीधाम यात्रा करतात, परंतु जात असताना जर देवाचं नामस्मरण जर घेत नसेल तर ते व्यर्थ आहे. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, परंतु चित्त जर नामावर नसेल तरी ते व्यर्थ फुकट आहे. मग जन्माला आल्याच्या नंतर सर्व काही करतो संसारात,
याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी आपल्या डोक्यात, साऱ्याच्या टोप्या सारं करतो, परंतु फक्त देवाचं नामस्मरण करत नाही, तो सर्वात पापी समजलेला आहे. आणि ज्यावेळेस त्याच्यावर काही संकट येतं तर देवाशिवाय त्या संकटातून सोडवणारा दुसरा कोणीच नाही. म्हणून नामासी विनमुख तू नर पापिया आणि हरिविन धावया न पवेकू. एवढंच नाही, तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा उद्धार नामानेच होतो. कोण सांगतो? वाल्मिक ऋषी सांगतात. नाम काय? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि नामे तिन्ही लोक उद्धरतील. एवढंच नाही तर एखाद्या कुळामध्ये, एखाद्या घरामध्ये जर नामधारक जन्माला आला, महाराज जर जन्माला आला, नामस्मरण करणारा, भजन म्हणणारा जर भक्त जन्माला आला तर त्याच्या मागचा संपूर्ण कुळाचा उद्धार होतो. म्हणून शेवटच्या चरण महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे आणि परंपरा त्याचे कुळशुद्ध. असा सरळ सरळ या अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळे आपण थोडा परिहार देणं अति महत्त्वाचं आहे. गेली 36 वर्षापासून आपल्या कार्यक्रमाची परंपरा आहे. मोजे, भागा, शिडको, बजरंग चौक, चॅरिटेबल ट्रस्ट, सर्व ट्रस्ट मंडळी सर्वांचा परिचय आहे. आत्ताचा आमचा विषय झाला ऑफिसमध्ये. पानखडी महाराज यायचे सुरुवातीला, थोरात बाबा, हे सर्व मंडळी यांनी चालू केलेला कार्यक्रम. आणि त्याच्यानंतर आम्हाला 10-15 वर्षाचा काळ आमचा गेला. अशोक महाराज संपूर्ण मंडळी. आणि मध्ये कोरोनाचा काळ आला म्हणून तुम्ही औरंगाबाद संभाजीनगरलाच राहिले ना, आम्ही आपलं पैठणला राहिलो. कोणी कोणाकडे जायचं, कोणी कोणाला असं. त्याच्यामध्ये मग थोडी ताटातूट झाली. विठाला 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 विठाला. म्हणून त्या काळामध्ये आज भलता बदल करून टाकला मंडळी. त्यावेळेस ही शेड नव्हतं, मंदिरं होती, पुन्हा हे खोल्या नव्हत्या. हा सुंदरसा योग आहे. म्हणून हरिभक्तीपरायण, वैकुंठवासी, वैराग्य मूर्ती उत्तम बाबा, थोडा हा बाबांचा परिचय, स्वभाव त्यांचा. आम्ही तर दुसरे तुकाराम महाराजच जन्माला आले अवतार घेऊन असं आम्ही समजायचं त्यांना. पारायण करायचे बाबा या ठिकाणी, त्यावेळेस त्या ठिकाणी पारायण व्हायचं. आणि हरिभक्तीपरायण सारा बाबा, हरिभक्तीपरायण आमचे रामनारायण महाराज जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम चालू आहे. सर्व बजरंग चौकातील मंडळी आणि सर्व टाळकरी मंडळी आमचे हरिभक्तीपरायण, अशोक महाराज, चिंचखेडे, गोपाल महाराज, बाकीचे सर्वांचे काही नाव आता माहिती नाही. सालपे महाराज, सर्वच मंडळी. मृदंगावरती आमच्या हरिभक्तीपरायण, आमच्या सेवा शेजारी असलेले भागवत महाराज करताडे. सुंदरसं त्यांचं कार्य आहे. धर्माचा प्रसार करणं. वारकरी महाराज म्हटले की धर्माचा प्रसार करणं. तुकाराम महाराज म्हटले उजाळावया आलो आता. हे आमचं कामच आहे. म्हणून सर्व मंडळी, देवकर दादा, हरिभक्तीपरायण आमचे, ज्यांनी 12 वर्ष स्वतंत्र भागवत कथा कीर्तन सर्वांनी केलं. आमचे शारंगधर महाराज भागवत या ठिकाणी राहतात. आणि सर्वच मंडळी, शिरोळे नाना, सर्वांची नावं आता माझ्या काही लक्षात राहिली नाही. काही आहेत, काही गेले सेवा करून, नाही गेले. पेटी मास्तर बाबा आमचे, सनई वादक, सुंदर वादक, सगळं वादक. तुम्ही बिन ठोको वाजता, तुम्हाला काही अडचण नाही बरं का. खूप सुंदरसा योग आहे. या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर, भगवान शंकराचं मंदिर, पांडुरंग, रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर आणि मारुतरायाचं मंदिर आहे. सुंदरचं वातावरण आहे. हे मंदिरं कशासाठी बांधले आपण? कशासाठी बांधले? पंक्ती कशासाठी घालायच्या? मंदिरात दर्शनाला कशासाठी यायचं? कीर्तन कशासाठी करायचं? ज्ञानेश्वरीचं पारायण कशासाठी करायचं? का तो मला काही काम नाही ना, मला काही धंदे नाही असं हे कधी. आता मी आल्याच्या नंतर बघतो, मला येऊन जवळजवळ 1-1.5 तास होऊन गेला, 2 तास. एका मागे एक पंक्ती चाललेल्या होते. एका पंक्तीला 100 लोक होते.
पण हे 50 भर महिला मंडळ दिसते आणि हे 50 भर माणसं बाकीचे गेले कुठं? विठ्ठला 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 ते गेले कुठं नेमके? हा, एवढा मोठा मंडप आहे, सुंदरसं वातावरण आहे. आता हे देवता आहेत. ह्या देवता म्हणजे नुसती मूर्ती नाही. तुम्हाला आज विशेष कीर्तन सांगायचं मला, हे विनोदाचे आरे नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. विनोदाचे आरेचे कीर्तन वेगळे बरं का. पांडुरंगाचं मंदिर, भगवान शंकराचं मंदिर, हनुमंतरायाचं मंदिर, देवीचं मंदिर, हे काय नुसते दगड असून गेले का तुम्ही यांना? यांची प्राण प्रतिष्ठा करताना आपल्या हात हृदयाला एक हात आणि देवाच्या हृदयाला एक हात असतो. म्हणजे आपला प्राण त्या देवाच्या मूर्तीमध्ये जातो, त्याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा. आणि जसं आपल्याला खाण्यापिण्याला हवा सर्व लागतं, स्नान सर्व लागतं, त्याच पद्धतीने हे सर्व मूर्तीची व्यवस्था जर झाली तर त्या आशीर्वाद देणार, नाहीतर जमत नाही. कसं आहे, त्या गोष्टी आपण लक्षात घेत नाही. प्राण प्रतिष्ठा केलेली देवता आहे बरं का, प्राण प्रतिष्ठा त्यालाच म्हणायचं. म्हणून आपल्याला उन्हाळा चालू आहे सध्या, आपल्याला फॅन पाहिजे. देवाच्या मूर्तीमध्ये प्राण आहे, त्याला गरमत नाही का? त्याला सुद्धा फॅन लागतो, नैवेद्य लागतो, स्नान पूजा हे सर्वच लागतं. हे जर सर्व केलं तरच ती देवता तुम्हाला आशीर्वाद देणार, नाहीतर ती देवता क्रोध होते, लक्ष्मी माता क्रोध होते, तिला राग येतो आणि मग खरोजी नाही तर मग नाही ते. हां, हे कोणाचं काम आहे? कशामुळे झालं? त्या देवतेची पूजा आपण जशी पाहिजे तशी केली नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. नेमके माणसं विसरले. पारायण कशासाठी करायचं? ही मंडळी कशासाठी आली? यांनी सर्व घरदार सोडून तुम्हाला ते टाइम देतात. मृदंगाची आर्य ही संतांची सवंगडी आहे, ही देवाची सवंगडी आहे. चला जा, अवतार घ्या पृथ्वी तलामध्ये. जे संत मोठाले असतील, परंतु संतांची यांना पिल्ले समजा ना, पिल्ले ही मोठाले संत असते, पण हे सुद्धा संतच आहे. हे तुम्हाला काळ घेऊन कीर्तनाला साथ करतात, वाजवतात, बाबा पेटी वाजवतात. ही कीर्तनाला रंग चढतो आणि ज्यावेळेस कीर्तनाला रंग चढतो त्यावेळेस काय होतं महाराज? हा, रंग भरी कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत आणि तेथे असे देव उभा त्या ठिकाणी परमात्मा उभा राहतो. नुसतं पंक्तीला जेवायचं आणि घरी जाऊन टिळ्या पाहत बसायच्या, हे पण त्या शास्त्रात सांगितलं. विठ्ठला 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 विठ्ठला. पुढच्या वेळेस काय करायचं? जोशी महाराज ऐका, हे लोक जेवून घरी जाते, तर हे जेवण करून घरी नाही गेले पाहिजे, अशी काहीतरी व्यवस्था दुसऱ्या वेळेस करा. अगोदर कीर्तन करा आणि नंतर जेवण ठेवा. विठ्ठला 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 विठ्ठला. देवता आहे, ह्या देवता गणपती बाप्पा, हे सर्व थोडक्यात मी तुम्हाला विश्लेषण करून दाखवतो. जगदंबा माता आहे, ही जगदंबा मातेचा अवतार जे निर्गुण ब्रह्म आहे. हा, अनादि अंबिका अंबिका भगवती, अंबिका अंबिका भगवती. परडी परडी घेऊन हाती, परडी घेऊन हाती. ज्ञानाचा ज्ञानाचा पादती, ज्ञानाचा पादती. उदो उदो भक्त नाचती, उदो भक्त नाचती, भक्त नाचती. उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येई वो येई वो जगदंबे, गोंधळा येई वो येई वो जगदंबे, गोंधळा येई वो येई वो जगदंबे, येई वो येई वो जगदंबे. म्हणा महाराज तुमच्या ओळखीचे आहे बरं का. काही प्रमाणात तुमच्या पाठीचं माझ्या नाही, काही माझ्या पाठीचं तुमच्या नाही, त्या थोडंसं होतं. परंतु आपल्याला आनंद आहे याच्या कीर्तनाचा. मग तुम्हाला देवी देवी म्हणजे कोण सांगितली? तुकाराम महाराज म्हणले, तू विटेवरी सखये पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी देवी म्हणून कोणाला बघितलं? पंढरपूरच्या पांडुरंगाला. सर्व अवतार हे पांडुरंगापासून आहे, म्हणून पांडुरंग परमात्माचा अवतार आहे. भगवान शंकर
पांडुरंग हनुमंतरायाचा अवतार. हनुमंतराया आणि भगवान शंकर हे दोन नाही, रुद्र 11वा अवतार. हनुमंतराय हे भगवान शंकराचा 11वा अवतार आहे, म्हणजे दोन्ही एकच आहे. हो दोन्ही देव एक पाही. दोन्ही देव एक पाही. दोन्ही देव एक पाही. शंकर आणि मारुतराय हे दोन नाही, दोघं नाही, बिलकुल नाही. आणि पांडुरंग परमात्मा थोडं विश्वाचा मालक, हे जगतच ज्याने निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. परमात्म्याला निर्गुणात असताना कर्मलं नाही, एकले न कंठेची म्हणून येणे आणि केली निर्माणच 14 गुणे. तोच परमात्मा रुक्मिणी मातेसहित या ठिकाणी उभा आहे. ही सामान्य मूर्ती समजले का तुम्ही? नाही. म्हणून ह्या ठिकाणी जो कार्यक्रम चालू आहे, तर सर्वांनी लक्ष द्या, सर्व मंडळी कार्यक्रमाला हजर राहा, हे मला तुम्हाला सांगायचं. ज्ञानेश्वरीला किती लोक बसलेले मला? 18. ज्ञानेश्वरीचे अध्याय 18 आणि लोक विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं महत्व आपल्याला समजत नाही. तुकाराम बाबांच्या गाथ्याचं महत्व आपल्याला कळाना. हे ग्रंथ नसून प्रत्यक्षात संत आहे. संत ते तुम्हाला जेवढं खरं सांगतील तेवढं या विश्वामध्ये कोणीच खरं सांगणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मला सांगा महिला मंडळ, तुमच्यावर देवाची कृपा व्हावी वाटते का भूताची? बोला बोला बोला. भूताची? हा, भूताचं नाव सुद्धा नको. मग देवाची कृपा जर व्हावी वाटते तर जनाबाई महाराज म्हणतात काय करावं लागेल? वाचील जो कोणी धरुनिया वाचित ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी दयावरी. आपल्या श्रद्धेने मनातून जर ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, पारायण जर केलं तर कृपा करी हरी दयावरी. हे तुम्हाला खरं वाटतं का खोटं? खरं वाटतं का खोटं? खरे खरे. तर मग पारणाला 18 लोक का बसले? महत्वाचा प्रश्न आहे. ज्या अर्थी 18 लोक एवढ्या संभाजीनगर बजरंग चौकामध्ये बसले, त्या अर्थी त्या ज्ञानेश्वरीवर विश्वास नाही, संतांच्या वाक्यावर आपला विश्वास नाही. आपला उद्धार कधी व्हायचा? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलं पाहिजे. असं आपण घरी पारायण करत नाही. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसलं पाहिजे. सत्कार्य मोठं सत्कार्य आहे. सप्ताह म्हणजे सामान्य सप्ताह नाही. त्याच्यामध्ये देवाचं महत्व, संतांचं महत्व, नामाचं महत्व, देवाच्या स्वरूपाचं महत्व आपल्याला कळतं. ते दुसरं कुठंच तुम्हाला समजणार नाही. म्हणून जे सत्कार्य आहे त्याच्यामध्ये पैसा खर्च करा. आमच्या त्यावेळेस
इथं पावत्या पाहायचो आम्ही, कोणाचा 50 रुपये, कोणाचे 100 रुपये. 50 आणि 100 रुपयाने एवढं सत्य होत असते. हां, तिथे एका महाराजाला 50,000 रुपयाला उरायले. हां, तिकडची दुसरीकडची इकडची नाही. हां, पण सर्व आता एक गुणवान मंडळी 8 दिवस ते घर सोडून तुम्हाला सेवा देतात, तर त्यांना पैसे लागतेच ना हो. हां, मग ते महाराजाला काय करायचे पैसे, मग ते वाऱ्याकडे तोंड करायचे, वाऱ्याकडे तोंड करायचे. खरं तर हे हां दवाखाना आहे. आता तुम्ही ते चांगले नाही तर नाही म्हणून त्यांच्याकडून वाजून घेणार. ज्यावेळेस ते थकते घरीच बसते, हां त्यावेळेस तुम्ही पाहायला जाणार का, बाबा काय चाललं, देव का तुम्हाला 2 पैसे तवा म्हणणार नाही ना. मग काय दान धर्म करायचं तर आत्ताच दान धर्म करून घ्या. आपल्याबरोबर काही येणार नाही. जेवढं सत्कर्म आपण करू, जेवढा सत्कार्यामध्ये दान धर्म करू, तेवढंच आपल्या बरोबर येणार. कर्माने गोगच्छति जीवे का धनाने भूमो पश्वश्य गोष्टी ग्रहद्वारे जनस्मशाने देहशितायाम परलोक मार्गे आणि कर्माने गोगच्छति जीवे का. धनी बँकेत राहील, गुरं ढोरे कोठ्यात राहते, सर्व आपले घरचे मंडळी दरवाजेपर्यंत येते, बाकीचे लोक स्मशानभूमीपर्यंत येते. कशासाठी? कोणाच्या हातात लाकडं राहते, कोणाच्या हातात मिठाचे पुडे, कोणाजवळ रायफलचे डबे. कशामुळे हे लवकर चेतलं पाहिजे म्हणून. हां, एवढं त्यांच्या डोक्यात विचार. आणि फक्त आपल्याबरोबर जाणार ते फक्त कर्माने गोगच्छति जीवे का. जिवंत असताना देवाने तुला नरदेह दिला. बजरंग चौकामध्ये कार्यक्रम चालू होता, किती कीर्तन ऐकले, पारायण किती केले, द्रव्य धन त्या ठिकाणी किती खर्च केलं, वर्गणी किती दिली, का त्या कमिटीवाल्याला भांडला तिथं जाऊन. हां, काय केलं हे सर्व चौकशी केली जाते. कर्माने गोगच्छति जीवे का. म्हणून पैसा सत्कार्यामध्ये देऊन टाका, मंदिराला पैसे द्या, तीर्थाच्या ठिकाणी दान धर्म करा. बरं का. रतन टाटा तुम्हाला माहिती आहे का? रतन टाटा आहे का गेले? त्यांच्या प्रोडक्टमध्ये काय काय निर्माण झालं आहे, सुईपासून तर विमानापर्यंत म्हणतात. मला काही माहिती नाही बरोबर आहे की खोटे खरं आहे. पण सुया नेल्या का, किती सोय नेल्या सांगत नाही ना. विमानात बसून गेले का ते? विमानात नाही, तुझं तिरडीत सुतुळी बांबून डटन डन, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, बिलकुल काही नाही. म्हणून लक्षात ठेवा, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, त्याच्यामध्ये आपल्याला उपदेश मिळत असतो. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. खरंच देवा, मी आतापर्यंत जन्माला आलो, तुला भजन नाही केलं, तुझी ज्ञानेश्वरी वाचली नाही, माळ घेऊन जपलो नाही, आज 2 दिवसांनी 2 वर्षांनी 10 वर्षांनी मला स्मशानभूमीमध्ये जावं लागणार. नाही जायचं बाबा, जायचं का? हा, मग देवळात जाऊन माणसं सुधरत नाही, माणसाला दुसरा मार्ग सांगावा लागणार आहे. म्हणून इथं जर तुमच्या लक्षात येत नसेल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत सेवाती बा टाळ बांधून नेईल, सरत सेवाती बा, सरत सेवाती बा टाळ बांधून नेईल, सरत सेवाती बा. एक जनाधारी आमच्या नाना जाईल, कामा जाईल, कामा जाईल. पिया 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 महामारी, बोली बोलत देखा पिया महामारी, पिया महामारी, बोली बोलत देखा पिया महामारी, ओ पिया महामारी, बोली बोलत देखा पिया महामारी. पिया बरोबर गायला बरं का. हां, बरोबर. आपला विषय काय चालू होता? मंदिरामध्ये येऊन लोक सुधरत नाही, म्हणून सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करायचं आणि पहिलं मसन वाटत जायचं. महाराज तुम्ही निरळ सांगायला नाही नाही, त्याच्यावर विलाजच नाही. आता तिथं जायचं आणि असं पाहायचं, असं पाहतो मला इथं यायचं काय, तू यायचं आता मन नाही तर नको म्हणून तुला यावंच लागणार. माणसाला वैराग्य निर्माण होतं, इथं वैराग्य निर्माण व्हाय ना.
लोक नुसते पंकिल्या जेवायला लागले, घरी जाऊन झोपायला लागले, कीर्तन ऐकायला राहत नाही. श्रद्धा नाही राहिली, ग्रंथावर श्रद्धा नाही, कीर्तनावर श्रद्धा नाही. या कलियुगामध्ये पुढं तर कसं कसं होईल नाही विचित्र सांगितलेलं आहे. आताशी तर 5,000 वर्ष झाली. 4,32,000 आयुष्य आहे कलियुगाचं. 5,000 सध्या चालू आहे काहीतरी. आजच असं आहे तर नंतर कसं कसं होणार. विठाला विठाला जाऊ द्या. काही महत्वाचा मुद्दा तुम्हाला मी तुमच्यापुढे मांडलेला आहे. लक्षात ठेवा. पारणाला बसा, कीर्तनाला येत जा आणि सत्कार्यामध्ये धन द्रव्य खर्च करा. हे तुमच्याबरोबर येणार. जाऊ द्या. आपल्याला आपल्या अभंगाकडे वळायचं. काय अभंग आपला? त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमे, चित्त नाही नामी तीर्थी व्यर्थ. आजकाल आपण जगामध्ये जर दृष्टी फेकली तर गाड्या तीर्थयात्रा चालल्या. पुढे चालल्या मग 4 धाम यात्रा आहे. किती पैसे? जोड्यामध्ये 50,000. किती? 50,000. काय नाही, नुसतं गाडीत बसायचं आणि सारा आम्ही करून घेतो. मग डोकं आपली की चालले तिथे प्रवचन नाही, कीर्तन नाही, हरिपाठ नाही, भजन नाही, बिलकुल काहीच नाही. गाडीमध्ये बसले, मोबाईल काढला, इकडं फिरते तिकडे फिरते. नाही तर मग शेजारच्या उचापती, बरं झालं बाय आले मी इकडं. नाही तर काय ते शेजारीला भांडू कटाळा आणला मला. कुठं आहे? गाडीमध्ये तीर्थयात्रेचे चालले कुठं? 4 धामाला. नामस्मरण करत नाही. म्हणून महाराज म्हणतात त्याचा काय उपयोग नाही. या शास्त्रामध्ये अनेक तीर्थाचे प्रकार सांगितलेले आहेत. सांब्रमती तीर्थ, विकिरण तीर्थ, मंकी तीर्थ, कपी तीर्थ, अनेक तीर्थाचे प्रकार आहेत. महाभारतामध्ये वनपर्वामध्ये तीर्थाचा महिमा सांगितलेला आहे. रूप परिशिष्टामध्ये, वेदामध्ये कोणकोणत्या त्रिवेणी संगमात स्नान केलं, आम्ही कसे उद्धरून गेले याचा उल्लेख आहे. परंतु अनेक तीर्थाचं स्नान करतो, फक्त देवाचं नामस्मरण करत नाही तर ते व्यर्थ आहे. अभंगाच्या पहिल्या त्रिवेणी त्रिवेणी संगमे नाना तीर्थी भ्रमे, चित्त नाही नामी तीर्थी वर्त. अनेक तीर्थाला गेला, 4 धाम यात्रा केली, सर्व काही केलं, परंतु देवाचं नामस्मरण त्याच्या मुखावाट आलंच नाही. त्याचा विचार करणं आपलं गरजेचं आहे. तर नामाचा आणि तीर्थाचा संबंध अर्थार्थी काय? लक्ष देऊन ऐका. आपल्याला आपला हरिपाठाचा अभंग सोडवायचा.
सर्वांच्या पाठ आहे, महिला मंडळाच्या सर्वांच्या हातात पाठ आहे. परंतु या अभंगाचा अर्थ नेमका काय आपल्याला बघायचा थोडक्यामध्ये. तसं तर आपल्याला वेळ पुरत नाही, वेळ तर भरपूर झालेला आहे, कारण 8:30 चाललेल्या होत्या हे का. तर या जगतामध्ये जे तीर्थ निर्माण झालेले आहे तर ते भगवंताच्या वामांगापासून निर्माण झालेले आहे. भीमा आणि चंद्रभागा आणि तुझ्या डोक्यावरच्या गंगा, हा चेरणीच्या गंगा पायापासून निर्माण झाले. मग ज्या भगवंताच्या पायापासून निर्माण झाले सर्व तीर्थ 360 तीर्थ आहे. ते तीर्थ भगवंताच्या पायापासून निर्माण झाले आणि त्या तीर्थाला जातो आणि देवाचं नामस्मरण करत नाही, तीर्थ कसं काय त्याला प्रवृत्त करू शकते. विठ्ठला विठ्ठला ज्यावेळेस भगीरथ राजाने स्वर्गाहून गंगा आणली, अनेक तपश्चर्या केली, त्यांची परंपरा पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी. परंतु पृथ्वीवर गंगा येत असताना भगीरथ राजाला विचारलं, मी पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर पापभाराने मी मलिन होणार, त्याचं काय, त्याची व्यवस्था काय आहे. त्यावेळेस भगीरथ राजाने सांगितले की या पृथ्वी तलावरती त्यागी ब्रह्मनिष्ठ आणि शांत संतांना पवित्र करणारे संत वास्तव्य करतात या पृथ्वी तलावर, ते तुझं पाप हरण करतील. कोणते कोणते तीर्थंकरांनी सांगितले, अशोक बाबा. त्यागी शांत ब्रह्मनिष्ठ त्यांना पावन करणारे संत या पृथ्वी तलावर आहेत, ते तुला पवित्र करू शकते. आता पुन्हा तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, मग तीर्थापेक्षा संत श्रेष्ठ? हो, संत श्रेष्ठ आहे. या जगतामध्ये संताशिवाय दुसरा कोणी संत बिन प्राप्ती या जगतामध्ये हरिभक्ताशिवाय संताशिवाय दुसरं कोणीच मोठं नाही. म्हणून तीर्थाला पावन करतात ते संत, आणि संतांमध्ये एवढी शक्ती का, तर ते अखंड रात्रंदिवस देवाचं भजन करतात. म्हणून विठ्ठला 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 विठ्ठला, म्हणून नामामध्ये फार ताकद आहे. म्हणून सर्व भक्त मंडळी सर्व काही करते, तीर्थयात्रेला जाते, 4 धाम यात्रा करणार, कुठेही जाणार, फक्त देवाचं नामस्मरण करणार आहे, म्हणून ती व्यर्थ आहे. बरं महाराज, मला एक सांगा, सर्व संत मंडळी तीर्थयात्रेला गेली असे अनेक त्यांचे प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय बरोबरच तीर्थयात्रेला गेले. जात असताना काही त्यांनी चमत्कार केले, आपल्या सर्वांना माहिती आहे. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांना रस्ता क्रमण करत असताना वाटेत तहान लागली, परंतु माऊलीने सिद्धी प्राप्त असल्यामुळे छोटंसं रूप घेतलं, हनुमान ज्या सिद्धी आहेत ना, आणि सूक्ष्म रूप घेऊन विहिरीतून पाणी पिऊन वरती आले. परंतु नामदेव महाराजाला भक्तीवर त्यांचा निष्ठा आहे, भक्तीवर निष्ठा त्यांची. म्हणून तुम्ही माझ्यासारखं मला हे काही येत नाही, माझी निष्ठा भक्तीवर आहे. म्हणून नामदेव महाराजाची निष्ठा बघून ते पाणीच वर आलं. ज्ञानेश्वर महाराजाला आतमध्ये जावं लागलं आणि नामदेव महाराजासाठी विहिरीतलं पाणीच वरती आलं. ही संतांची शक्ती आहे. म्हणून जात असताना तीर्थयात्रा करत असताना भोजन करत 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 गेले काशीमध्ये. लवकर गेले ते, कारण आपला टाइम कमी आहे ना, काशीमध्ये लवकर गेले त्याने. आणि गेल्याच्या नंतर मग विश्वनाथाने प्रत्यक्ष माऊलीचा हात धरला
आणि भागीरथीमध्ये आले. तर काय घडलं महाराज त्या ठिकाणी? प्रत्यक्षात भागिरी माता प्रगट झाल्या आणि त्यांनी ज्ञानोबारायाच्या पायाला मिठीच मारली. ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगामाई आणि नामा म्हणे सोडाबाई ज्ञान देव सर्व ठाई. विठ्ठल 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 माझा मुद्दा लक्षात घ्या बरं. तुम्हाला काय सांगतो, तीर्थापेक्षा संत श्रेष्ठ आहे. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत दोघी आले गंगात गंगेत. आणि मग गंगा माता प्रकट झाल्या आणि माऊलीचं दर्शन घेतलं. मग तिथं आता गंगा श्रेष्ठ का माऊली श्रेष्ठ? माऊली श्रेष्ठ. काय श्रेष्ठ? तर ते अखंड देवाचं नामस्मरण करतात. म्हणून तर तुकाराम महाराज त्यांना दिवस कळत नव्हता आणि हाती धंदा सदा नाम घोष करू हरि कथा. 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 म्हणून महाराज रात्रंदिवस भजन करायचे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळ दैवते. आपण दिन रजनी हा धंदा करतो. कशासाठी? आपला धंदा पैसे जमा करण्यासाठी प्राप्तीसाठी का देव प्राप्तीसाठी? आपले धंदे देव प्राप्तीसाठी का पैसा प्राप्तीसाठी? पैसा लागतो, परंतु पैसा हा देव प्राप्तीसाठी खर्च करायचा. देवाने आपला देह कशासाठी दिला? देवा देवे दिला देह भजना घुमटा. आणि तो या झाला भाटाला पैसा. आपलं विचित्र आहे. परंतु संतांचं तसं नाही. त्यांनी संसारावर शून्य ठेवलं. शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य. सर्वांच्याच प्रमाण पाठी बरं का. म्हणून प्रमाण जरा प्रमाणातच द्या. कारण स्वयंपाक करत असताना की जर सुगरण जास्त झालं ना तर ती येते म्हणजे की मीठ जरा कमी पडलं काय करू ती देते टाकून. दुसरी काय मला मीठ कमीच वाटत ती म्हणून सर्व विद्वान मंडळी कीर्तनकार म्हणून प्रमाणाला काही त्या ठिकाणी कमी करता नाही. आपल्याला वेळ कमी आहे ना त्याच्यामुळे होत नाही. तर दिनरजनी ह्याचे धंदा. आणि म्हणून त्यांच्यामध्ये एवढी शक्ती. तीर्थसुद्धा त्यांच्याकडे दर्शन गेल्या. तीर्थेताया ठाया आणि येथे पुनीत व्हावया. माऊली सुद्धा म्हणतात तीर्थाचनी अंग संताचनी अंग लगे तीर्थाते काय उभी ती संताचनी अंग लगे. विठाला 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 विठाला. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की संतांमध्ये एवढी शक्ती का? तर ते देवाचं नामस्मरण करतात म्हणून. बघा मग
नामनिष्ठांचे दोन प्रकार आहेत बरं का. ज्याची श्रद्धा केवळ नामावर आहे आणि इतर साधनेवर आहे, तीर्थयात्रा करण्यावर आहे, परंतु ज्याची निष्ठा तीर्थावरही आहे आणि नामावर आहे त्याला म्हणायचं सामान्य नामनिष्ठ. आणि ज्याची श्रद्धा केवळ देवाच्या नामावरच आहे त्याला म्हणायचं विशेष नामनिष्ठ. विठ्ठला विठ्ठला कारण नाम हे स्वतंत्ररित्या आपला उद्धार करण्यासाठी समर्थ आहे. जसं अग्नी, तुम्ही अग्नीमध्ये काही टाका ते सर्व जळून भस्म होतात त्या अग्नीमध्ये, तसं नामस्मरण आहे. तुम्ही किती पाप करा परंतु एक वेळेस जर देवाचं नामस्मरण केलं अंतःकरणातून भावनेने श्रद्धेने तर सर्व पापाचे डोंगर खलास होतात. हरी उच्चारणे आनंद पाप राशी आणि जातील अशी क्षण मात्रे, किती एका क्षणामध्ये सर्व पापाचे डोंगर खलास होतात. परंतु ते नामस्मरण करत असताना आता या ठिकाणी एक शंका आपल्याला निर्माण होते. महाराज आम्ही आता 36 वर्ष झाले नामस्मरण करतो परंतु आपल्या स्वप्नामध्ये देव बी आहे ना, स्वप्नात सुद्धा देव येत नाही. स्वप्नात येते ते काही दुसरं तिथं म्हटले, वाघच पाठीमागं लागत, चोरच पाठीमागं लागते, लागते नाही तर काय करते. जसं संतांनी आपल्याला नामस्मरण करायचं सांगितलं त्या पद्धतीने आपले नामस्मरण करत नाही. कसं सांगितलं? नामस्मरण करायचं. आपण नामस्मरण करतो, दुसऱ्याची निंदा करतो. आपण नामस्मरण करतो. अशोक महाराजांच्या हॉटेलमध्ये जाऊन आलू वडा खाऊ नका असं नाही, खा. पण नामस्मरण करत असताना आपण तंबाखू खातो, दुसऱ्याची निंदा करतो, संतांची निंदा करतो, देवाची निंदा करतो, नामस्मरणही करतो. हे जमत नाही. आपण नामस्मरणही करतो. आता कोणती जत्रा इथं त्या जत्रेला बी जातो, शेंद्रेच्या जत्रेला सुद्धा जातो. ते नामस्मरण होत नाही. हे 10 नाम अपराध टाळून जर नामस्मरण केलं तरच ते देवापर्यंत जातात, तरच आपला उद्धार होतो. विठ्ठला आपली भक्ती लय विचित्र आहे. आखाडाचा महिना आला की सुटले ते मळ्याच्या जत्रामध्ये, जमत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हटले नामस्मरण करायचं. कसं करायचं? आम्ही कसं केलं? आम्ही देवाला एक कालच बघितलं, एक गावी आम्ही विठोबाचे नाम. दुसरं आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही, बिलकुल नाही. पण आपलं 8 दिवसाचे 8 वार आहे. सोमवार गेले की बस महादेवाला, मंगळवार भवानीची जत्रा, बुधवार चालले पंढरपूरला, गुरुवार दत्ता दिगंबरा यावे आहे की नाही, पुढं काय शुक्रवार पुन्हा आईचा वार, शनिवार शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम, पुन्हा काय रविवार काय तिथं महाराजने भारी व्हायची त्या महिला मंडळ उठायचे तिकडून एखाद्या याचा विठाला अशी भक्ती देवापर्यंत जात नाही, बिलकुल जात नाही. म्हणून फक्त देवाला पाहायचं. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती आणि केले झाले सर्व काम. म्हणून आमचं सारंच काम झालं. आपलं काम व्हाय ना, आपण कुंकड्या लागलो उधळाला, त्याला कोण काय करेल? विठ्ठला सांगण्याचा माझा मुद्दा की संतांमध्ये एवढी शक्ती काय आली? तीर्थ सुद्धा त्यांचं दर्शन घेतात. म्हणून बघा तुम्ही नाथ बाबा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अशी कोर आहे, गंगेची कोर आहे. आळंदीला जाताना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माऊलीचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा चंद्राची कोर आहे. पंढरपूरला सुद्धा पांडुरंगाच्या मंदिरात त्या ठिकाणी सुद्धा अशीच कोर आहे. का काय कारण त्याचं? ज्या ठिकाणी नदी, कोणतीही नदी गंगा दक्षिण वाहिनी असते तर त्या दक्षिण वाहिनीला विशेष महत्त्व असतं. म्हणून सर्व मंडळी त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. विठ्ठला विठ्ठला फार महत्व आहे. बघा तीर्थामध्ये किती महत्व आहे. पुंडलिकरायाच्या आईवडील चला म्हटलं आपल्याला तीर्थयात्रेला जायचं. पुंडलिकरायाला म्हटलंय चला ना बाबा पुंडलिका आम्हाला तीर्थयात्रेला घेऊन. तीर्थयात्रा तुम्ही तुमचं, आम्हाला काही घेणं देणं नाही. कोण म्हणतं? पुंडलिकराय. लक्ष देऊन ऐका, तीर्थ म्हणजे काय? गेले आईवडील
परंतु 2-3 महिने झाल्याच्या नंतर पुंडलिक रायाला वाटलं ती काशी नेमकी आहे तरी कशी जाऊन आपण बघावं, म्हणून घोड्यावर बसले आणि ती सुद्धा गेले. त्यांची गाठ झाली कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये, कुकुट स्वामीच्या. तिथं गेल्याच्या नंतर मग त्या कुकुट स्वामीला विचारलं, बाबा इथून आता काशी किती लांब आहे? ते मी काशीला कधी गेलोय नाही आणि काशी इथून किती लांब आहे ते मला माहीत नाही. कोणाला सांगितलं? पुंडलिक रायाला. पुंडलिक राया म्हणले, बाबा इतक्या लांबून आलो आम्ही, की बाबा इतक्या जवळ काय गोसाई म्हणले हो, याला काशीला अजून कधी गेला नाही आणि काशी किती लांब आहे त्याला माहीत नाही. मग म्हटले, बाबा माझी आई पार्वती माता आणि वडील भगवान शंकर म्हणून मी त्यांची सेवा करतो, मला कुठं जाण्याची गरज नाही. आणि असं म्हणून गेले आपले पर्णकुटीमध्ये. विचार करू लागले पुंडलिक महाराज, आता उगच आलो आपण, उगच आलो इतक्या लांबून, बाबा इतक्या जवळ असून काशीला जात नाही. आणि ज्यावेळेस रात्र झाली, तांबडं फुटलं, त्यावेळेस 3 स्त्रिया, काळकुट्ट स्त्रिया डोक्यावर पाण्याचे घरी येऊन आल्या. मग तर आणखीनच घाबरले, बाबाचा आश्रम आणि या बाया आल्या पाणी घेऊन, काय नेमकं करतात. मग जाऊ दे पुढं काय काय घडतं ते बघू. परंतु त्या स्त्रियांनी पाणी भरलं, एकीने झाडलोट केली, दुसरीने सडा टाकला, रांगोळ्या काढल्या, सर्व आश्रमाची सेवा करू लागल्या. त्या जसं जसं तांबडं फुटा लागलं, सूर्यनारायण भगवान वर येऊ लागले, तसा तसा त्या 3 स्त्रियांचा उजाड करू लागला. आणि सर्व सेवा झाल्याच्या नंतर कुकुट स्वामीचा साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला आणि बाहेर ज्यावेळेस त्या निघाल्या तर अशा विजेसारखे चमकू लागल्या. त्यावेळेस पुंडलिकराय आले, साष्टांग दंडवत घातला. त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणू लागल्या, हे पाप्या म्हटले, बाजूला हो. म्हटलं मी पापी? हो म्हटले, तो पापी. कसं काय पापी? तुम्ही कोण, तुमचा परिचय द्या. म्हटले घाबरू नको. त्या स्त्रियांना आपला परिचय देऊ लागल्या की गंगा आहे, मी यमुना आहे, ही सरस्वती आहे. पुन्हा नमस्कार केला. आता तुला घाबरण्याची गरज नाही, तो फक्त एकच कर, तुझं पूर्वीचं पुण्य बहुत सुकृत असल्यामुळे तुला या महान तपोनदी कुकुट स्वामीचं दर्शन झालं आणि आम्हाला 3 महान अशा मोठ्या नद्यांचं दर्शन झालं. तू एकच कर, परत घरी जा आईवडिलांना घेऊन आणि काया वाचा मनाने आईवडिलांची सेवा कर. वैकुंठाधीश द्वारकाधीश परमात्मा तुझ्या घरी तुला दर्शन देण्यासाठी येणार. विठ्ठल सांगण्याचा माझा मुद्दा की त्या 3 स्त्रिया ज्या त्रिवेणी संगमात आपण जातो त्याच 3 स्त्रिया होत्या. काय केलं त्यांनी? कुकुट स्वामीचं सेवा केली. काय केली? तर दिवसभर आपण त्या गंगेमध्ये आपलं पाप धुतो, तर त्याच्यामुळे त्या काळेकुट्ट होतात आणि तेच पाप धुण्यासाठी ते संताकडे जातात. म्हणून संत श्रेष्ठ का तीर्थ श्रेष्ठ? संत श्रेष्ठ. का श्रेष्ठ? तर ते देवाचं अखंड भजन करतात म्हणून. विठ्ठल सेवा झाली आणि पांडुरंग परमात्मा द्वारकेहून त्या ठिकाणी आले. पुंडलिका मी आलो, तू कोण? वैकुंठाचा नायक. कशासाठी आला? तुझ्या आईवडिलांची भक्ती पाहून. मग थोडं थांब, माझे आईवडिलांना सध्या माझ्या मांडीवर झोपलेले आहे, त्यांची सेवा झाल्याच्या नंतर मी बाहेर येतो. कोण सांगतं कोणाला? पुंडलिक राया या सर्व जगताला ज्यांनी निर्माण केलं त्यांना सांगण्याची ताकद फक्त पुंडलिक रायामध्ये आहे. एवढं का घडलं? तर आईवडिलांची सेवा केली आणि त्यांना गुरु कोण भेटले? त्रिवेणी संगम, 3 नद्या. त्याच पद्धतीने विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीने आईवडिलांची सेवा केली. थांब म्हटले, थोडं थांब, आमच्या आईवडिलांचा निद्राभंग होईल, माझी या पित्याचा होईल निद्राभंग आणि न बोले प्रसंग बोलण्याचा. आपण म्हणतो ना, एखादं जर लेकरू झोपलेलं असलं, बडबड करू नका, पोरग उठन. तसं पुंडलिक राया देवाला म्हणतात, बडबड करू नको, माझ्या पित्याचा होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. मग काय केलं? जवळ वीट पडलेली होती, मागे भेटली, वारा म्हटले, ऐसा कैसा रे तू भेट आणि मागे भेटावी वीट. आता ते वीट कोण होती, का घडला प्रसंग वेगळा. मला सांगायचं तुम्हाला की संतांमध्ये एवढी शक्ती आहे की तीर्थ सुद्धा त्यांच्याकडे पवित्र होण्यासाठी येतात. आपण जास्त तीर्थयात्रा करण्याच्या भानगडीत पडायचं का संतांच्या संगतीमध्ये? चारी धामाला जास्त जायचं का ज्ञानेश्वरी जास्त वाचायची?
ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराज आहे. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे प्रत्यक्षात तुकाराम महाराज आहे. हे आपण सारं सोडून दिलं आणि चालले आपले. हा कुठे चालले म्हणजे काय म्हणजे कुठे चालले लोक चालले म्हणून मी चाललो. हां कशामुळे चालले अहो काय सांगा ते पोरगण सून बरं पाहिजे पोरग आणि म्हैसून बरंच पाहिणं म्हटले म्हणून तीर्थयात्रेला चालला. तीर्थ या देवासाठी नाही चालला तो. काहून चालला आता महिला मंडळ आमच्या प्रत्येक वाडीला ह्या पंढरपूरला चालल्या. का म्हणून चालल्या बरं सांगा तुम्ही जरा. महिला मंडळ हे पुढचं असलेलं आहे हे आमच्या हक्का. प्रत्येक वाडीला महिला पंढरपूरला चालल्या. महिन्याला कशासाठी चालल्या याचं कारण तुमच्या जवळ आहे. तिकीट लागत नाही. मग तिकीट लागत नाही म्हणून चालल्या का देवासाठी चालल्या. हा ते इतकं सोबत नाही. विठाला जमत नाही गोष्टी. जाऊ द्या आपल्याला वेळ जास्त होऊ लागला म्हणून सर्वात श्रेष्ठ संत आहे. आणि संत का श्रेष्ठ तर ते देवाचं भजन करतात म्हणून. आणि जर आपण जन्माला आलो देवाचं कोणतंच नामस्मरण जर नाही केलं तर देव ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस परमात्म्याशिवाय दुसरा कोणीच सोडू शकत नाही. अभंगाच्या दुसऱ्या नामसा विन्मुख तो नर पापिया तो नर पापिया नामसा विन्मुख तो नर पापिया तो नर पापिया नामसा विन्मुख तो नर पापिया तो नर पापिया देवाने आपल्याला हा नरदेह केवळ 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 फक्त भजनासाठीच दिला. अगोदर फरमान होऊन गेला आपलं. देवे दिला देह भजना गोमटा का देवे दिला देह संसारा गोमटा असं प्रमाण मला काही भेटलं नाही होतं. तुम्हाला जर भेटलं तर सांगा. गोपाल महाराज चिंचखेडे महाराज अशोक महाराज. हा देह इतका महत्वाचा आहे याची किंमत आपल्याला कळत नाही. ब्रह्मांडाची किंमत एका बाजूला आणि या देहाची किंमत एका बाजूला आहे बरं का. एका बाजूला आपला भयासमोर बसलेला आहे. कोणत्या वर्गात असं आहे का. बरं मी काही थोडासा प्रश्न विचारतो. लय अवघड नाही बरं का. प्रश्न आपला थोडासा घे. तुला एक डोळा घ्यायचा मला डोळा देशील का. नाही द्या. नरदेहाचं महत्त्व सांगतो बरं का. महिला मंडळ आहे का खरं मनातून सांगायचं फक्त आहे का नाही सांगायचं. बरं 1 लाख रुपये देतो. 1 कोटी 10 कोटी पहा एक डोळा ते द्यायला नाही 1 कोटी आहे. बरं झालं हा नाही म्हणलं तर माझ्या नरदेहाचं महत्व 1 डोळा तो भैया नकोच न म्हणतो कोटी. मग या संपूर्ण नरदेहाची किंमत किती. हा नरदेह गेला तर काळाच्या तावडीत चालला आणि एक दिवस तो संपणार सारा आणि पुन्हा कधी मिळणार आपल्याला त्याची गॅरंटी नाही. आता मागुता येईल नाही तरे झाला घोडा राम राम स्मरावी राम राम स्मरावी राम राम स्मरावी राम स्मरावी. आता मागुता येईल फेरा
हे तो नगडे रे या नगरा, या नगरामध्ये बजरंग चौकात नाही हो, या नगरामध्ये या देहामध्ये आता मागवता येईल. म्हणून ओळखी नाही तरी जाला घोरा, म्हणून राम रामच मराधी. कधी आपलं आयुष्य संपण्याच्या आधी. दुसरा एक अर्थ आहे मसन वाट्यात जायच्या आधी, हा शब्द आहे. आधी म्हणजे कधी, जोपर्यंत मसन वाट्यात गेलो नाही त्याच्या आधी, हा नंतर जमत नाही. आता आमचे म्हातारी माणसं काही काही म्हणते हां आताच कुठं म्हातारा झाला कोण लागला की देव करला. म्हातारा झाल्यावर देव करता येत असते. आता ज्याच्या मुखामध्ये जात नाही राम राम मन भर म्हणतात. जवळ सकळ सीता सिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली कितव्या वर्षी, समाधी घेतली कितव्या वर्षी, 22व्या वर्षी. आपलं कसं आहे 22 वर्ष झाले की म्हणते आता हे लग्नाला हा काय आहे, किती वर्षे जगला याला किंमत नाही, जगून काय केलं याचा विचार करण्याचा. म्हणून आमच्या हरिभक्ती परायण शारंग भाऊ भागवत यांनी 12 वर्ष स्वतंत्र भागवत कीर्तन पैसा खर्च केला, श्रवण केलं. हां परंतु दैवाची गती असते ती कोणाला चुकत नाही. म्हणून त्यांनी जीवनामध्ये जे करायचं ते करून टाकलं. जसं परीक्षिती राजाने आल्याच्यानंतर शुकमुनीकडून भागवत ऐकलं, त्याच पद्धतीने 12 वर्षांनी एक तपश्चर्या केली त्या भागवत महाराजांनी. आता बरंच वय त्यांचं झालेलं आहे. म्हणून त्यांच्या जीवनात अन्नदान, पंढरपूरला त्यांची पंगत असते, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पंगत असते. म्हणून असं काहीतरी करा की ते आपल्याबरोबर येणे याच्यासाठी. कारण हरिभक्ती येईल परलोकी कामा, असं काहीतरी करा ते आपल्या परलोकात गेल्याच्या नंतर कामाला येईल, असं काहीतरी करून ठेवा. विठ्ठल म्हणून नामासी विमुख तो नरपापी आहे. हा नामस्मरण करत नाही, बाकी सारं करतो, त्याला भक्ती म्हणत नाही. आणि ज्यावेळेस त्याच्यावर काही संकट येतं तर देवाशिवाय त्याला सोडणारा कोणीच नाही. बघा गजेंद्र हत्ती सर्व त्याची आपलं इष्ट मंडळी सारे सोडून गेले. का सोडून गेले? भागवतामध्ये सर्व श्रोते मंडळी श्रवण करणारे आहात. तर त्यावेळेस मग त्याने विचार केला, अरे नाही, जो कोणी असेल या जगताचा चालक तोच मला येऊन या ठिकाणावरून सोडून करेल. तर परिणाम परमात्म्याने स्वतंत्र अवतार घेतला, हरि अवतार. आणि गरुडाच्या पुढे निघाले, त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे. आणि गजेंद्राच्या लागी नारायणे असं धरा. आणि गजेंद्राचा उद्धार केला. तर मायबापाने केला, पोरासोराने ते म्हणले जमा द्या, येवळ म्हातारं झालं आणि तेवळ झालं. कोरोनाच्या काळात कसं झालं, जे म्हातारे गेले ना ॲडमिट झाले, पोरं म्हणले असं तरी मरणाचे, तसं तरी मरणाराचे. त्याच पद्धतीने सोडून दिलं त्या गजेंद्राला. परंतु प्रत्यक्षात परमात्म्याने अवतार घेतला आणि गजेंद्राचा उद्धार केला. कनवाळू करपाळू दिनाला गजेंद्राचा धावा केला विटाळी. मनातून धावा पाहिजे. धावा कसा? तुकाराम महाराजांचे भूपाळाचे आपण बघा, येवो येवो येई धावून या, विलंब का वाया लावेला कृपाळे, विठाबाई विश्वंभरे भव छेनके आणि कोठे गुंतली समाय विश्वके. आपल्या अंतःकरणामध्ये अनुताप निर्माण झाला आणि त्याच्यानंतर जर धावा केला तरच परमात्मा त्या संकटातून धावून येतो. विठ्ठला विठ्ठला
तुकाराम महाराज म्हणतात, मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काही, आता मुझ पायी ठाव देई विठ्ठले, पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहूने दे स्थिर एके ठाई मिसळी. असं आपल्याला कधी वाटलं का, देवा मी तुझं अजून कधी भजन केलं नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, कधी कीर्तनाला गेलो नाही, कधी पंढरपूरला गेलो नाही, असं आपल्या मनामध्ये कधी आलं का? असं जर आलं तरच त्याला धावा म्हणायचं, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. द्रौपदीचे 5 पती होते, 5 सिंहासारखे, धर्म, भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, भीष्माचार्य, कृपाचार्य, सर्व आचार्य. परंतु ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्र हरण होऊ लागलं आणि सर्व मंडळी अशी बसलेली होती, भीष्माचार्यामध्ये एवढी ताकद होती, त्या दुर्योधन दुःशासनाकडे नसतं असं डोळे वटारून जर बघितलं असतं तर त्या ठिकाणी तो जळून खाक झाला असता, इतकी शक्ती भीष्माचार्यामध्ये. परंतु खाली घोणा घातल्या, वस्त्र ओढायला सुरुवात झाली, सांगितलं पतीला माझं रक्षण करा, कोणीच रक्षण करणार, साऱ्यांनी खाली माना घातल्या. परंतु द्रौपदीनं एकच निश्चय केला की कोणीच मला सोडू शकत नाही, सोडणारा फक्त एकच आहे, एकच परमात्मा. आणि परिणाम द्रौपदीने धावा केला. कसा केला? कोठे गुंतरासी द्वारकेचा राया, कोठे गुंतरासी द्वारकेचा राया, कोठे गुंतरासी द्वारकेचा भावाने धावा केला. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, आणि वेळ का सखया लागेला. परिणाम परमात्मा द्वारकेतच आहे का पंढरपुरात आहे? परमात्मा पंढरपुरात आहे का वैकुंठात आहे? अहो परमात्मा सर्व भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला, परंतु द्रौपदी म्हणते कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, म्हणून तिला द्वारकेहून यावं लागलं, म्हणून उशीर झाला ना. कारण होय भक्ती केला पैसा. मग देवाने तिकडून टेम्पो भरून आणला का साड्याचा? हां नाही, काय केलं लक्ष देऊ नये का महिला मंडळ? ह्या उगा गोष्टी नाही बरं का, लक्षात ठेवा. याचं चिंतन करा घरी गेल्याच्या नंतर. परमात्म्याने साड्या नाही आणल्या, भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. परमात्मा प्रत्यक्षात जी द्रौपदीने साडी नेसलेली होती तो साडीच बनला. द्रौपदीच्या हाती देता वस्त्र घडी, लक्ष देऊन आहे का, नेसता दिशेन ती उघडी, आणि नेसली लुगडी सोय झालो. जे नेसलेला लुगडं होतं ना, लुगडं आता साड्या म्हणतात, परंतु म्हातारे माणसं ते लुगडी नाट्या. हा, नेसली लुगडी सोय झालो, नेसती नाही, नेसलेलंच लुगडं झालं. जुळ्यात संबंधी वर आता किती वडा झालं, घामाघाम झालं ते उड उडून भिगर पडली. आता परमात्मा काय घडलं? हे द्रौपदीने अंतःकरणातून देवाचा धावा केला, म्हणून परमात्मा वस्त्र झाला. वस्त्र हरणी वस्त्री कशी झाली माऊली. विठ्ठला विठ्ठला नामाचं महत्व एवढंच नाही, तर या नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो, हे सांगता अभंगाच्या 3ऱ्या. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी.
उतरा हरी मोठे म्हणा हरी मोठे हरी मोठे म्हणा हरी मोठे तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, वाल्मिक ऋषी सांगतात की नामस्मरणाने स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांचा उद्धार होतो. तिन्ही लोकांचा एकच झालं, सारखं तोंड कोरडं पडायला लागलं, ऊन पडत जास्त, आणि पुन्हा दिन रजनी हाची धंदा आमचा धंदा आहे, हा गोविंदाजी पवार, हा ऊन असं, आणि पुन्हा हा घरून मोटरसायकलवर आलो मी, सारखं हवा, त्याच्यामुळं घरी जाताना 11 वाजते 12 वाजते, घरी गेल्याच्या नंतर झोप येत नाही लवकर. परंतु हे सर्व सहन करायचं कशासाठी? फक्त देवाची भक्ती म्हणून सहन करायची. संसारामध्ये किती कष्ट किती त्रास सहन करतो आपण, हे सर्व सहन करायचं फक्त देवासाठी. विठ्ठला बघा, वाल्मिक ऋषीने शतकोटी ग्रंथ लिहिला, 100 कोटी. परंतु त्या ग्रंथाचं महत्त्व तिन्ही लोकांना कळालं, हा नामाने उद्धार होतो ग्रंथ लिहिला म्हणून तो शतकोटी ग्रंथ आपल्याला वाटून घ्यायचा. वाटून घ्यायचं म्हटले, जसे भावकीमध्ये वाटण्या होतात ना, 4 नंबर आहे समजा आणि 3 भाऊ आहे, आता 3 घेतले समजा एक, परंतु एका नंबराचं ते मग वाटण्या चालतात तशा. त्या पद्धतीने आपण आता त्या शतकोटी रामायणाच्या वाटण्या करायच्या आपल्याला. शतकोटी रामायण, परंतु वाटण्या करत असताना मध्ये डुप्लिकेट माणूस चलत नाही. डुप्लिकेट तो इमानदार माणूस लागतो. मग आता कोण घ्यायचं आपण वाटण्या करण्यासाठी? ते म्हणे कसं काय करा, इंद्र महाराज. ते मला नाही जमत नाही, इंद्रला एक खेळ्या माणूस म्हटले. मग ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाचं काही घरं नाही म्हटले. पण म्हटले भगवान शंकर, हा हे आहे म्हटले. भोळे महादेव खरं सांगणार आहे म्हटले. काय बरं चालतं म्हटलं. पाचारण केलं, आधी हजर झाले. म्हटले काय भानगड, कशासाठी फोन केला? फोन तेव्हापासूनच आलं नाही ते, हा ध्यान केलं म्हणजे फोनच झाला, प्रगट झालं. कशासाठी म्हणलं? वाटण्या करायच्या म्हटल्या आमच्या वाटण्या. कशाच्या वाटण्या? शतकोटी रामायण, 100 कोटी. कशासाठी? आमचा उद्धार झाला पाहिजे. कोण कोण लोक? स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही लोक. किती आहे? शतकोटी 100 कोटी. जरा बसा म्हटले. परंतु आमची फी, ते म्हणजे तुमचं पाहून घेऊ, मला काय आलं ते नंतर बघून घेऊ म्हटले. उरलं तर घेऊ. बरं ठीक आहे म्हटले. आता हे भगवान शंकर होते. शतकोटी ठेवले म्हटले. 30 कोटी घ्या तिघा जणाला. स्वर्ग मृत्यू पाताळ 3 लोक आहेत ना. 30 कोटी गेल्याच्या नंतर खाली किती राहिलं? मग गणित कमी बरं वर्षी 1 कोटी राहिलं. 1 कोटीमधून पुन्हा 30 लाख गेले. खाली 1 लाख. 1 लाखामधून पुन्हा 30 हजार गेले. खाली 10 लाख. हां 10 लाख का? 10,000. 10,000 ना. बरं त्यातून पुढे किती किती द्यायचे? 3 30 हजार. खाली 1,000. 1,000मधून 300 गेले. खाली 100 का? बरं 300 30 गेले. 90 गेले. खाली 10 राहिले. पुन्हा 3 गेले. खाली 1च राहिला. आपण लवकर केलं की नाही, ते कशाला डोक्याला बसत जायचं. 1 राहिलं. मग शतकोटी रामायणामध्ये 11 अक्षरे एका श्लोकामध्ये, म्हणून पुन्हा 3 अक्षरं दिले. 3 त्रिक 9 झाले नाही, आणि 11मधून 9 गेले. खाली किती राहिले? 2 ना. 3 त्रिक 9, 10 आणि 11 2 राहिले हो. मग आता ते म्हणले आता हे 2 राहिले, याच्या वाटण्या कशा करायच्या? ते म्हणे हे बी वाटून घ्यायचं हो. 2 म्हणजे कोण? हो म्हातारा म्हातारी ना. हे कोण वाटून घ्यायचं? विनोदाचा भाग सोडा. तर ते म्हणे हे सुद्धा वाटून घ्यायचं आम्हाला. खाली राहिले होते 2 अक्षरं. पण भगवान शंकर म्हणू लागले हे सारं तुम्ही वाटून घ्यायला लागले, मग हे फी कोण देणार आहे? अरे ते म्हणले हो रा खरंच. मग हे 2 अक्षरं राहिले ना, ते राहिले होते रा आणि म. बरोबर काय होतं? राम.
ते म्हणजे याचं काय करायचं आपल्याला, ते म्हणून भगवान शंकर म्हणले येतं पाहिजे आम्हाला. आणि तेव्हापासून भगवान शंकराने ते 2 अक्षर कंठात धरले आणि तेव्हापासून भगवान शंकर भजन करतात रामाचं. भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. म्हणून हरी आणि हरी 2 नाही, भगवान शंकर आणि पांडुरंग हे 2 नाही. म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावरती साळुंका दिसते ना तुम्हाला, तर ती वर भगवान शंकराची पिंड आहे. त्या पिंडीला आपण आडवा गंध लावायचा आणि भगवान पांडुरंगाला खाली उभा गंध लावायचा. म्हणून देवाला भगवान शंकराने डोक्यावर काय घेतलं, फार मोठा विषय असा आहे, पण आपल्याला एकच तास आहे ना सांगायला, त्याला कोण काय करील. म्हणून तेव्हापासून भगवान शंकराने ते 2 अक्षर धरले, रा आणि म. या 2 अक्षरात एवढी ताकद आहे, या ब्रह्मांड निर्माण करण्याची ताकद आहे आणि संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या सामावत आहे इतकी ताकद आहे. कसं म्हणा, वडाचं झाड केवढं असतं आणि वडाचं बी मोहरीपेक्षा बी बारीक, तसं वडाचं झाड जसं नाम आहे, नामापासूनच सर्व निर्माण होतं आणि जाणती नामामध्ये सर्व प्रविष्ट होतं. आणि देवामध्ये आणि नामामध्ये एक तिळभरही मात्र फरक नाही. नामतेची रूप, रूपतेची नाम, नाम रूपा भिन्न नाही. म्हणून नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे. विठ्ठल महाराज म्हणले एवढंच नाही हो, जो नामस्मरण करतो त्याचे सर्वच कुळ पवित्र होतात. हा बंगाचे शेवटचे ज्ञानदेव म्हणे नाम जपारी, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरी. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे नाम जपारी, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरी रे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरी रे. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरी रे. परंपरा जाते मुळातून, परंपरा जाते मुळातून, हरिमुखे पारायण के म्हणा, हरिमुखे पारायण मुखे म्हणा. परंपरा जाते पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण
म्हणतात ज्ञानदेव म्हणे नाम जपारीचे आणि परंपरा त्याचे कुळशुद्ध म्हणून आपण सुद्धा ज्या नामाने सर्व त्रैलोक्याचा उद्धार होतो सर्व परंपराचा उद्धार होतो ते एकदा मोठ्या प्रमाणे नामस्मरण विठोबा रखुमाई